हा व्हिडिओ स्पेशली मुलांसाठी आहे. जे मुलं टीनेजर आहेत, ज्यांचं वय 13 ते 18 म्हणजे 13 ते 19 आणि पुढे 20, 22, 24 इथपर्यंतच्या देखील. हे मुलांकडून काय होतं आहे, की आता सध्या मुलींना 24 तास वेळ देत आहेत. जेव्हा जी मुलं रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आजकाल खूप कमी वयामध्ये रिलेशनशिप बनवण्याचं एक एक प्रकारे फॅड झालेलं आहे. तुमचं या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारे एक वय असतं. त्या गोष्टी ज्या त्या योग्य वेळेनुसार, काळानुसार घडल्या पाहिजेत, असं तुम्हाला वाटायला हवं. तुम्ही सध्या जेव्हा तुमचं वय अगदी कमी आहे, त्या वयामध्ये करिअर सोडून इतर गोष्टींकडे लक्ष देत आहेत, तर तुमच्या आयुष्यात पुढे चालून ना करिअर राहणार, ना प्रेम राहणार, ना तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्हाला कुठे रिस्पेक्ट वगैरे राहणार. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला अगदी सुरुवातीपासूनच जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही आहेत, तोपर्यंत तुम्हाला केवळ आणि केवळ करिअरकडेच लक्ष द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप कमी वयामध्ये आजकाल निर्णय घेतले जात आहेत, की अगदी 16, 18, 20 वर्षाचे मुलं-मुली म्हणत आहेत, आम्हाला आमच्या आयुष्याचा जोडीदार भेटला, साथीदार भेटला. नाही, तुमचं किती मोठं आयुष्य पुढं पडलेलं आहे, तुम्हाला ते जगायचं आहे आणि तुम्ही एवढ्या लवकर तो निर्णय आत्ताच घेणार आहात आणि बाकीच्या गोष्टी सोडून देणार आहात. जर तुमचं हे नातं पुढे चालून त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय, तुम्हाला दूर राहावं लागेल, अशी परिस्थिती येईल, तेव्हा तुम्हाला यातून बाहेर यायला खूप कष्ट करावे लागतील, खूप त्रास होईल. म्हणून तुम्ही या वयामध्ये स्वतःला घडवण्यात वेळ द्या. पूर्ण वेळ लावा स्वतःला घडवण्यात. स्वतःच्या आई-वडिलांना अभिमान वाटेल अशा गोष्टी करून दाखवा. ना की स्वतःचं माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी आता सगळं तिच्यासाठीच करणार आहे, असं नाही. अगोदर स्वतःसाठी करा, स्वतःच्या परिवारासाठी करा आणि एकूणच जेव्हा तुम्ही स्वतःसाठी कराल, परिवारासाठी कराल, तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्ही तुमच्या ज्या जोडीदार असेल तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुमचा जो कोणी जोडीदार बनेल, त्याच्यासाठी ॲटोमॅटिक तुम्ही त्या गोष्टी करून ठेवलेल्या असाल. म्हणून तुम्हाला आत्ताच त्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही आहे, की मला आता प्रेम करायचं आहे आणि रिलेशनशिपमध्ये जायचं आहे आणि मी आता सगळं आयुष्य तिच्यासोबत घालतो. एवढ्या लवकर या गोष्टींचा विचार करू नका. तुम्हाला विचार करायची ज्या गोष्टींची गरज आहे, ती तुमची मित्रकंपनी, तुमचा परिवार, तुमचं आरोग्य, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही त्या केल्याच पाहिजेत. आणि तुम्ही जर त्या करणार नाही आहेत, तर दुष्परिणामाला तयार राहा मग. खरीच मजेदार गोष्ट काय आहे माहिती आहे का? जेव्हा आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवू आणि लोकांमध्ये आपल्या कर्तृत्वामुळे उठून दिसू, या गोष्टीपेक्षा सर्वात मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही. जेव्हा तुमचे आई-वडील तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या समाजामध्ये ताठमानेने उभे राहून, ताठमानाने आणि अभिमानाने सांगू शकतील, की हा माझा मुलगा आहे आणि या मुलाने एवढं यश प्राप्त केलेलं आहे, आम्हाला त्या गोष्टीचा गौरव आहे. आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या यशाचा आनंद बघण्यात जो मजा आहे, ती मजा दुसरी कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे. म्हणून करिअरकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळात मिळतील.